नमस्कार. मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर आणि मनोदय ट्रस्टच्या मानस संवाद या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी काउन्सिलर अदिती प्रभुघटे कामत. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे पालकत्व. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पालकत्व. आपण बरेचदा जेव्हा पालक होणार असतो तेव्हा आपल्या मनाशी आपण काही स्वप्न रंगवलेली असतात किंवा आपण ठरवलेलं असतं की आपल्या मुलाला अशा अशा प्रकारे आपण वाढवूया, असं असं वातावरण त्याला देऊया. पण जेव्हा हे सगळं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायची वेळ येते, ते प्रत्यक्षात वापरण्याची वेळ येते, तेव्हा अनेक आव्हानांचा आपल्याला सामना करावा लागतो. तर ह्या आव्हानांवर मात कशी करायची आणि ही आव्हानं नेमकी काय असू शकतात, मुलांची जडणघडण कशी होते आणि महत्वाची गोष्ट ह्याच्याच बरोबरीने येणारी ती म्हणजे मुलांचं शिक्षण. तर या दोन्ही गोष्टींवरती आपण ह्या पॉडकास्टमध्ये संवाद साधणार आहोत 2 भागांमध्ये. तर आजच्या भागात मुलांची जडणघडण ह्या विषयाच्या भागात आपल्या बरोबर आहेत मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटरचे संचालक आणि मनोदय ट्रस्टचे अध्यक्ष सायकियाट्रिस्ट डॉक्टर अद्वैत पाध्ये. नमस्कार सर. तर आपण सुरुवात करूया आपल्या गप्पांना. तर सर, सर्वप्रथम आपण जसं आता जडणघडण मुलांची ह्याबद्दल बोललो, तर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की मुलांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या लहानपणीतल्या कोणत्या गोष्टींचा, म्हणजे जसं की आठवणी असतील किंवा व्यक्ती असतील किंवा काही प्रसंग असतील, तर ह्या कुठल्या गोष्टींचा त्यांच्यावर जास्त करून प्रभाव पडत असतो आणि ज्याचा त्यांच्या ॲडल्टहुडमध्ये म्हणजे मोठेपणापणीच्या आयुष्यात सुद्धा त्यांचा परिणाम राहतो. आता जेव्हा म्हणजे पालकत्व सुरू होतं तेव्हा मुलाची पहिली जी ओळख होते ती आईशी होते. बरोबर. त्यामुळे आईशी बॉन्डिंग किंवा आईचं असणं किंवा आईशी त्याचं किती छान बॉन्डिंग होत आहे, आई आणि आता पुढे जाऊन आई वडील या दोघांशी किती बॉन्डिंग होत आहे, हे सगळ्यात खूप महत्वाचं असतं. त्यामुळे त्या ज्या आठवणी असतात म्हणजे त्या पहिल्या अगदी लहानपणातल्या ज्या आई वडील किंवा नंतर त्याच वेळेला समजा आजी आजोबा असतील किंवा आणि कोण घरचे जे सगळे अगदी जवळचे जे कोण लोक असतील, तर त्यांच्या ज्या काही आठवणी असतात किंवा त्यांचं जे काही हँडलिंग असतं त्या बाळाशी, त्या मुलाशी खेळणं किंवा हे करणं, हे सगळ्यात पहिले महत्वाचं असतं. म्हणजे त्याच्यामुळे ते बॉन्डिंग पहिले होणं किंवा तिथे कुठेतरी ती सगळ्याची सुरुवात होते. आणि मग नंतर पुढे जाऊन ज्या आठवणी असतात, म्हणजे आठवणीचं म्हणायचं झाल्या तर मग पुढे जेव्हा जसं ते मूल मोठं होत जातं तसं ते हळूहळू कुटुंबाकडून समाजाकडे जायला लागतं. म्हणजे आपल्या कुटुंबाकडून ते मग हळूहळू शेजारी पाजारच्या मुलांशी खेळणं, मग शेजारच्या पाजारच्या मुलांशी खेळण्यानंतर मग बिल्डिंगमध्ये जे कोण मुलं असतील त्यांच्याशी खेळणं, मग पुढे जाऊन मग हळूहळू शाळा आणि मग शाळेत जाऊन इतर मित्र आणि असं सगळं सवंगडी त्याला मिळत जातात. तर असा कुठेतरी त्याचा हळूहळू जो सोशल हे असतो तो प्रवास वाढत होत जातो. तर हा सगळा जो प्रवास असतो, या प्रवासातल्या प्रत्येक व्यक्तीचं कुठेतरी काही ना काहीतरी महत्व असतंच त्याच्या ह्याच्यात. म्हणजे जसं आई वडिलांचं महत्व आहे तसंच त्याचे जे कोण भाऊ बहीण असतील तर त्या भाऊ बहिणींशी समजा असतील तर त्यांचं नातं कसं. आज बऱ्याच घरात सिंगल चाइल्ड असतात पण तरी सुद्धा जे कोण भाऊ बहीण असतील त्यांच्याशी कसं नातं असतं, किंवा आजूबाजूला जे कोण मित्रमंडळी असतील त्या मित्रांशी तो कसा खेळतो आहे, त्यांच्याशी कितपत रमतो आहे, काय कसा खेळतो आहे, हे महत्वाचं असतं. आणि मग शाळेतले मित्र किंवा शाळेतले मित्रमैत्रिणी, शाळेतले शिक्षक, म्हणजे हाही एक फार मोठा असतो. कारण जवळजवळ 4-5 तास ती मुलं शाळेमध्ये असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या आठवणी असतात, आज सुद्धा जेव्हा आपण आपल्या लहानपणचा विचार करतो तेव्हा आपल्याही लहानपणी पहिले काय आठवतं तर आपल्या शाळेतले मित्र, किंवा शाळेत आपण कसा छान वेळ घालवला, किंवा आपल्या आजूबाजूला आपण कसे खेळलो, काय काय खेळलो, काय काय गेम्स खेळलो, खेळ खेळलो, हे सगळ्या गोष्टी आठवतात. किंवा सुट्टीत आपण कशी मजा केली, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात. तर तो जो सगळा ह्या ज्या आठवणी असतात, म्हणजे ह्या ज्या लहानपणच्या सगळ्या आठवणी असतात त्या कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या भावविश्वावर हे करत असतात की ह्या सगळ्यांशी भावबंध कसे निर्माण होतात, ह्या सगळ्यांशी त्यांचे कसे मैत्र कसं जुळतं, ते एकमेकांशी कसे ऍडजस्ट करू शकतात, शेअरिंग कसं करू शकतात. तर ह्या सगळ्यात कुठेतरी त्याचं शिक्षणच होत असतं ना, की मी माझ्या वस्तू कोणाला तरी फक्त त्या माझ्याच नाही असल्या पाहिजे, तर त्या कोणाला तरी शेअर पण मी करू शकलो पाहिजे, किंवा कायम सगळंच माझंच असेल असं नाहीये, तर ते इतरांनाही मी देऊ शकलो पाहिजे. हे त्या मित्रांबरोबर असण्यातनं किंवा खेळण्यातनं किंवा
ह्याच्यातनं कुठेतरी ते शेअरिंग शिकत जातं माणूस, ते मूल. किंवा लहान इतर खेळताना सुद्धा म्हणजे जसं आता समजा खेळताना सुद्धा राज्य येणं, तर म्हणजे प्रत्येक वेळेला माझ्यावरच राज्य येईल का, किंवा त्याच्यानं ती थोडीशी भांडाभांडी, जरी ती भांडाभांडी असली तरी त्या भांडाभांडीतून सुद्धा मूल काहीतरी आपलं स्वतःचं म्हणणं मांडणं, किंवा स्वतः काहीतरी आपलं म्हणणं दुसऱ्यांना पटवणं, आपल्या मित्रमंडळींना पटवणं, त्याच्यातनं थोडीशी लिडरशिप येणं, म्हणजे अशा काहीतरी गोष्टी ते मूल त्या सगळ्या लहानपणीच्या ह्याच्यातनं शिकत असतं. आणि हे जे वातावरण आहे, हे जे बॉन्डिंग आहे सगळ्याचं, त्याचा नक्कीच परिणाम मुलाच्या घडणीवर होत असतो. आणि त्यामुळे ते खूप महत्वाचं असतं असं मला वाटतं. आणि त्याच्यात जर काही मग समस्या निर्माण झाल्या तर मग त्याचा परिणाम सुद्धा अर्थातच, म्हणजे आता लहानपणीच म्हणजे समजा आईचा वियोग झालेला असेल, किंवा आई वडिलांचा वियोग झालेला असेल, किंवा काही त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, किंवा सिंगल चाइल्डच असेल आणि कोणीच नातेवाईकांशी काही संबंध नसेल त्या घराचा, तर असं सगळं जर होत असेल तर मग किंवा समजा एखादी फॅमिली जर खूपच अगदी एकलकोंडी राहत असेल, कोणात मिक्सअप नाही व्हायचं, जास्त हे नाही व्हायचं, असं जर ते करत असतील, तर मग अशा मुलांच्या वाढीवर नक्कीच मग वेगळा परिणाम होत असतो. पण हे जेवढं छान पणे सगळ्यांची मिक्सअप होणं, घरचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि शेजार पाजारचे सगळे आजूबाजूचे लोक, ह्या सगळ्यांशी तुमचं जेवढं मैत्र किंवा जेवढं बंध हे जास्त चांगले डेव्हलप होतील, तेवढं अर्थातच मुलाची जडणघडण ही चांगली होते आणि त्याच्यातनं मूल अनेक गोष्टी शिकत जातं. ओके, म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की या जडणघडणीमध्ये ह्या सगळ्यांचाच वाटा असतो, जसं की नातेवाईक असतील किंवा आई वडील असतील, मग ह्या अशा चांगल्या आठवणी निर्माण करण्याच्या दृष्टीने असेल, किंवा जे काही प्रसंग असतील तर ते टाळण्याच्या, किंवा काही प्रसंगांना आपण म्हणूया की प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पालकांचा ह्याच्यात रोल कसा असू शकतो, की जेणेकरून त्यांना मोठेपणी मदत होईल ह्या गोष्टीसाठी, किंवा ओव्हरऑल जडणघडणीमध्ये मदत होऊ शकेल, मुलांना निकोप वाढ होईल? हो, तेच आहे. म्हणजे की आता बऱ्याचशा घरात आजकाल सिंगल चाइल्ड असतात, तर मग अशा वेळेला मुलांना कसं आहे की मग आपल्या ह्या पालकांनी मुद्दामून बाहेर न्यायला पाहिजे, म्हणजे तेवढा तो वेळ द्यायला पाहिजे की थोडंसं 4 मुलांमध्ये ते मूल जाईल, तिथे खेळेल, 4 मित्र त्याला मित्र मैत्रिणी काय जे असतील त्यांच्यामध्ये ते खेळेल आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकेल. तर अशा ठिकाणी मग अशा वेळेला मग पालकांनी मुद्दामून त्याला न्यायला पाहिजे, तिथे कुठेतरी त्याला थोडा वेळ एकटं सोडायला पाहिजे. आणि आम्ही आजकाल ज्या प्ले स्कूल्स किंवा हे असतातच, पण त्याच्याशिवाय सुद्धा प्ले स्कूल 1-2 तास असते, पण त्याच्याशिवाय सुद्धा नुसतं सुद्धा इतर वेगळ्या आणखीन याच्यामध्ये प्ले स्कूल म्हटलं तरी ते शाळा असल्यामुळे ते कुठेतरी एक स्ट्रक्चर्ड एन्व्हायरमेंट असतं, पण एक नुसतं खेळायला बागडायला सुद्धा एक वेगळ्या ठिकाणी असं लहानपणापासून जर लहानपणी जर मुलांना नेलं तर त्याच्यातनं होतं. किंवा आपले जे नातेवाईक असतील किंवा असतील त्यांच्याकडे सुद्धा मुद्दामून नेणं, हे करणं, असं हे करायला पाहिजे की जेवढं सोशलाइज होईल ते मूल, जेवढं 4 लोकांमध्ये जाईल आणि सगळ्यांशी थोडंसं हे करायला शिकेल की कसं वागायचं. म्हणजे एका विविध ठिकाणी प्रत्येक घरातली एक पद्धती वेगळ्या असतात, बरोबर. तर त्याच्यामुळे प्रत्येक घरात गेल्यानंतर सुद्धा आपल्या घरातल्याच सारखं सगळीकडे नसतं, हे मूल एक त्याच्यातनं शिकतं, वेगळ्या असतात. मग तिथे आपल्याला ऍडजस्ट करता आलं पाहिजे. किंवा जसं मूल मोठं होतं तसं मग क्वचित प्रसंगी शिबिरं असतात, कॅम्प्स असतात, तर अशा ठिकाणी मुलांना पाठवणं, 1 दिवसाचं अगदी जरी असेल तरी सुद्धा तेवढं काही तास आपल्या घरापासून, आई वडिलांपासून इतर मुलांमध्ये दूर राहणं, हे सुद्धा ह्याच्यातनं मूल शिकत जातं. तर हे सोशलायझेशन आणि बॉन्डिंग, त्याच्यातनं कुठेतरी ते बॉन्डिंगही होतं, शेअरिंगही करायला शिकतं, त्याच्यातनं ऍडजस्टमेंट करायची असते. काय प्रत्येक सगळ्या ठिकाणी आपल्याच मनासारखं आपल्याला मिळेल असं नाही, तर आपल्याला ऍडजस्टही करावं लागू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे मूल शिकत जातं. तर ह्या गोष्टी मग मुद्दामून पालकांनी तिथे करायला पाहिजे. आता मूल जोपर्यंत लहान असतं, म्हणजे अगदी 1 वर्षभराचं वगैरे होईपर्यंत म्हणा, एक लहान आहे म्हणून लाड खूप होत असतात, आणि मग हळूहळू जसं वाढीचं वय सुरू होतं,
मग हळूहळू शिस्त हा फॅक्टर एक यायला सुरुवात होते. मग कधी कधी असा प्रश्न पडू शकतो की ओके, शिस्त कुठपर्यंत लावायची आणि मोकळेपणा कुठल्या बाबतीत द्यायचा. तर हा जो शिस्त आणि काय म्हणू आपण की मोकळेपणा देणं, निवडीचं स्वातंत्र्य देणं, ह्याच्यातला जो समतोल आहे तो आपण कसा काय राखू शकतो पालक म्हणून? खूप छान प्रश्न आहे. तर कसं असतं की एका ठराविक वयापर्यंत आपण म्हणूया की साधारण ते मूल टीन मध्ये जाईपर्यंत आपण त्या मुलाचं एक कंट्रोलर किंवा नियंत्रक म्हणून पालक काम करत असत. कारण ते मूल अजून तेवढं मोठं झालेलं नसतं, त्याला सगळ्या गोष्टींचं भान आलेलं असतं अशातला भाग नाही, तेवढं जजमेंट, तेवढं शहाणपण त्याला आलेलं असतं अशातला भाग नाही. पण हळूहळू जसं ते टीन मध्ये जातं तसं त्या वयापर्यंत ते ठराविक जजमेंट किंवा त्याला विचार करता येणं किंवा हे हळूहळू यायला लागलेलं असतं. त्याच्यामुळे साधारण एका ठराविक 7-8 वर्षापर्यंत शिस्तीचा समजा जर शिस्तीचे काही नियम आपण घरात पाळले आणि मग शिस्ती पाळता पाळता ऑफकोर्स जर 7-8 वर्षाचं शिस्तीची सवय लागली तर ती आपोआपच मुलांना ती लागते. म्हणजे ते स्वतःहूनच ती पाळायला लागतात असं काही नाही. म्हणजे तुम्ही लहानपणापासून जर समजा अशीच सवय लावली असेल की एक ठराविक वेळेला सगळ्यांनी लवकर झोपायचं किंवा लवकर ठराविक वेळेला जेवायचं, जेवताना एकत्र सगळ्यांनी बसून गप्पा मारायच्या किंवा बोलत गप्पा मार, टीव्ही न बघता पण गप्पा मारत सगळ्यांनी जेवायचं, अशी जर सवय आपण म्हणजे ती शिस्त असं नाही पण ती एक म्हणायला शिस्त किंवा म्हणायला हे असेल पण तो ती एक सवय लागते त्या गोष्टीची, एक चांगल्या गोष्टींची ती सवय लागते. आणि मग ते करता करता मग नंतर मग समजा उद्या मुलांना काही त्यांच्या आता मोठं झाल्यानंतर काही इतर क्लासेस किंवा अशा काही गोष्टी असतात की ज्याच्यासाठी त्यांना मग नक्कीच काही वेगळे स्वतःचे वेळ लागू शकतात किंवा मग त्या वेळा वेगळ्या असतात तर त्याप्रमाणे त्यांना हे करावं लागतं. मग अशा वेळेला त्यांना ते स्वातंत्र्य आपण देऊ शकतो किंवा कुठे ती मोकळीक ते घेऊ शकतात किंवा ती तुम्ही घ्यायला कसे हे आहात, योग्य आहात का, तिथे काय करायला पाहिजे किंवा हे जे आपल्या सवय आहे मग ही सवय पाळूनच तू कसं तुझ्या गोष्टी हे करायच्या हे आपण त्यांना सांगू शकतो किंवा आपोआप ते त्याच्यातनं शिकू शकतात. म्हणजे आपण त्यांच्याशी बोललो, हे केलं, संवाद साधला तर त्याच्यातनं हे नक्की त्यांना कळतं. म्हणजे उदाहरणार्थ की समजा आपल्या एखाद्या मुलाला की घरात शिस्त म्हणजे कशी, आता शिस्त म्हणजे असं अगदी जसं बडगा असं नाही पण एक सगळ्यांनीच मिळून जर ते पाळत असतील तर ती शिस्त असते. मग एक जण कोणतरी घरात मुख्य आहे आणि तो रूलर आहे आणि तो सगळे नियम करतोय, तो स्वतः तो नियम पाळेल न पाळेल पण बाकीच्यांनी पाळायला पाहिजे. किंवा पूर्वी जसं घरात असायचं की घरातलं वडील आले की घरात सगळे चूप बसणार आणि गप्प बसणार आणि अशी एवढ्याही शिस्तीची काही गरज नाहीये. पण कसं आहे की एक ठराविक वेळेला आता ठराविक वेळेला घरात सगळ्यांनी यायला पाहिजे, खेळून यायला, खेळत असतील मुलं तर ठराविक वेळेला घरी यायला पाहिजे. मग घरी आल्यानंतर ठराविक स्वतःची स्वच्छता करणं, नंतर मग इतर अभ्यास असेल तर तो अभ्यास करणं आणि मग बाकीच्या गोष्टी म्हणजे काय एंटरटेनमेंट जी काय असेल ती करायची, जेवायचं. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टींचा जो एक फ्लो आहे त्या फ्लोची सुद्धा एक जी शिस्त आहे ती जर सगळ्याच घरात जर पाळत असतील, सगळे मिळून पाळत असतील तर ती शिस्त अशी म्हणजे त्या शिस्तीचा बडगा वाटत नाही, ती एक आपोआप ती सवय होत जाते, अंगवळणी पडत जाते. आणि मग थोडस मोठं झाल्यानंतर मग काय होतं की जरी अगदी त्याचा बडगा नाही हे केला किंवा अगदी त्याचा काटेकोरपणा अगदी नाही राहिला तरी ते मूल बऱ्यापैकी एक उगाचच रात्री मग जागरण करणं किंवा हे करत बसणं हे आपोआप त्या मुलाकडनं टळलं जातं. कारण एक बायोलॉजिकल क्लॉकलाच कुठेतरी ती सवय झालेली असते की मी असं पाहिलेलं आहे काही घरांमध्ये की मग त्यांना जर लहानपणापासून अशी जर सवय असेल की एक संध्याकाळी 7 वाजता येऊन व्यवस्थित सगळं आवरून अभ्यास केला, हे केला, जेवले आणि मग 10 वाजता सगळं घरातले सगळेजण झोपतात, आपोआप नंतर मोठं झाल्यानंतर अगदी जरी तुमचे क्लास असलं तरी सुद्धा त्याच्यानंतर ते मूल बरोबर स्वतःहून जरी फॉलो करतं. त्यासाठी काही तुम्हाला असं तो बडगा उभारावा लागत नाही. पण तिथे आता जसं म्हणजे निवडीचं स्वातंत्र्य, आता ते काय करायचं
की आता याच्या पुढे जाऊन काय करायचं, की ही शिस्त पुढे पाळायची का नाही पाळायची हे त्याचं त्याला ठरवू दे. म्हणजे त्यासाठी त्याला सारखं मागे लागायचं नाही, सारखं त्याच्यासाठी नॅगिंग करायचं नाही की तू हे असंच कर तसंच कर. हे जर आपण करायला लागलो तर मग ते चुकीचं आहे. की ठीक आहे, आता आपण एका ठराविक पर्यंत त्याला सवय लागल्या तरी पुढे त्या सवयीचा परिणाम, चांगले परिणामही त्याने अनुभवलेले आहेत. मग आता त्याचा मेंदू ठरवेल किंवा त्याचं मन ठरवेल की आता हे जे काही तो शिकलाय, त्याचं कंडिशनिंग झालेलं आहे, लर्निंग झालेलं आहे, तर त्याच्यातनं तो ठरवेल की आता पुढे असं वागून आपल्याला फायदा झालेला आहे, मग आपण तेच कंटिन्यू करूया. किंवा समजा कधीतरी मोह झाला की ते नियम तोडण्याचा, तरी सुद्धा त्याच्यातनं सुद्धा जे काही दुष्परिणाम होतील मग ते त्याला भोगू देत. ह्या सगळ्याची आपण तयारी मग टीनेज मध्ये गेल्यानंतर टीनेज वयाच्या मुलाच्या पालकांनी ठेवायला पाहिजे की स्वातंत्र्य देताना सुद्धा मग तेही म्हणजे त्याला काहीच होता कामा नाही, म्हणजे ते ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस मग तिथे तो कुठेतरी सोडून द्यायला पाहिजे. आपले ते प्रोटेक्ट करून मग तिथे प्रोटेक्टिव्हनेस जाणार, मग त्याचे जे काय परिणाम होतील ते तू भोग. मग हवं तर ते त्याला आपण चर्चा करून सांगू शकतो की अबू असं असं होऊ शकतं बघ, म्हणजे आता तुझं तू ठरव, आणि त्याच्यामुळे मग तो स्वतःहून निर्णय घेऊ शकेल. आणि तरी सुद्धा समजा काय झालं दुष्परिणाम काय झालं तरी एक पालक म्हणून आपण त्याच्या बरोबर कायम असणं हा सुद्धा आपला हे आहे. म्हणजे तू माझं ऐकलं नाही मग आता मी तुझी तू जबाबदारी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की हा ठीक आहे जाऊ दे काय होईल ते होईल तुझं तू भोग, याचा त्याचा अर्थ नसतो. ठीक आहे काय झाले दुष्परिणाम तरी आहोत आम्ही तुझ्या बरोबर आहोत हा विश्वास जर त्याला असेल तर मग ठीक आहे ना. जरी भोगले दुष्परिणाम तरी तो मग त्याचं त्याला कळेल की आपण नियम पाळायला पाहिजे. असं ते मूल आपोआप कुठेतरी ते शिकत जातं या सगळ्या सहजतेने शिकत जातं. म्हणजे तिथे कुठे बडगा उभा राहावा लागत नाही असं मला वाटतं. बरोबर. तर आता जसं आता आपण शिस्तीबद्दल बोललो, तर आता कुठलंही नातं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण म्हणूया की मतभेद हा येतोच. अगदी म्हणजे आता जरी ते लहान मूल जरी असलं तरी शेवटी ती स्वतंत्र व्यक्ती आहे म्हटल्यानंतर कुठेतरी त्यालाही त्याचे त्याचे व्ह्यूज असतात, त्याचं काहीतरी मत असतं. मग हे जे मतभेद होतात पालक आणि मुलांमध्ये अगदी 3ऱ्या वर्षापासून ते अगदी 13व्या-15व्या वर्षापर्यंत असेल, मग हे मतभेद आपण कसे हाताळू शकतो? आता मतभेदा म्हणजे कसं आहे बेसिकली या सगळ्या शिस्त असू दे किंवा काही असू दे, सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे संवाद. बरोबर. की तुमच्या मुलांबरोबर कायम एक संवाद असला पाहिजे. बरं, संवाद म्हणजे काय अगदी असं काय तसं आता आपण इथे बोलायला बसलो तसंच बोलत बसायचं असं नाहीये की ती काही भारत पाकिस्तान चर्चा नाहीये की तसं तुम्ही बसा आणि टेबलावर बसा आणि बोला. तर तुम्ही बऱ्याच काही वेळेला संवाद हा जसं शब्दवीण संवाद म्हणतो तसा तो स्पर्शातनं सुद्धा संवाद असतो. की थोडक्यात कुठेतरी की मी तुझ्या बरोबर आहे हा एक पहिला एक त्या व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल ह्याच्यातनं दिलेला एक संदेश असतो. किंवा त्याच्यामुळे तू मोकळेपणाने जे काय तुला वाटतंय ते बोलत जा. मग त्याच्यामुळे रोजच्या रोज सुद्धा आल्यावर शाळेतनं आल्यावर याच्यानंतर एक गप्पा अशा ज्या सुद्धा होतात त्या गप्पातनं तो संवाद हळूहळू हे होत जातो. जेव्हा तुमची गप्पा मारायची जेव्हा हे असेल की सगळे मिळून गप्पा मारताय, म्हणजे जेवताना गप्पा मारताय किंवा जेवण झाल्यावर गप्पा मारताय, असं एक गप्पा मारण्याची एक जी घरात सगळ्यांनी मिळून बसून पहिल्यापासून जर अशी हे असेल तर आपोआप त्याच्यासाठी काही वेगळा संवाद हे करावा लागत नाही. मुलं आपोआप बोलतात तिथे, त्यांची मतं समजा ते काही मांडत असतील ती आपण तिथे अगदी लहान असतील, अगदी 4-5 वर्षाची असतील तरी ते जे काय बोलले तर ते मूल काय बोलतं ते आपण जर ऐकून घेत असू. आपल्या ह्याच्यात सुद्धा एखादं ते नाक खुपसून सुद्धा समजा अगदी जरी बोलत असेल तरी सुद्धा ठीक आहे ना, बोलू दे. हा, पण मग हळूहळू कसं होतं की आपलं कुठेतरी ऐकून घेतलं जातं किंवा आपल्यालाही कुठेतरी हे आहे ते मुलाला कळतं. आणि मग जेव्हा काही त्याला बोलायचं असतं तेव्हा ते आपोआप मूल स्वतःहून काही गोष्टी अगदी सगळ्याच गोष्टी तो दोघांनाही सांगेल असं नाही. आईला सांगेल, कधी बाबाला सांगेल, कोणाला तरी सांगेल, पण कोणाशी तरी तो हे होईल. मग जेव्हा मतभेद होतात तेव्हा सुद्धा कसं होईल, मतभेद हे होणारच. 2 व्यक्ती आहेत म्हटल्यावर मतभेद हे होऊ शकतात. बरं, आजकाल आता असं आहे की जनरेशन म्हणजे 2 जनरेशन मध्ये सुद्धा सगळ्या मतांमध्ये खूप फरक असतो. आता आत्ताची काय जेनझी जनरेशन आहे किंवा त्याच्या आधीची जनरेशन याच्यामध्ये खूपच फरक पडलेला आहे इन जनरल सगळ्याच ह्याच्यामध्ये.
त्यांचं एक्सपोजर, जेनझीला मिळणारा एक्सपोजर आणि त्यांच्या पालकांना मिळालेलं एक्सपोजर या सगळ्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे त्यांच्या ब्रेन स्टिम्युलेशन मध्ये खूप फरक आहे. त्याच्यामुळे ही मुलं स्मार्ट मुलं आहेत. त्यामुळे त्यांना काय जसं आपण म्हणतो की मल्टीटास्किंग किंवा मल्टी विंडोज वर काम करणारी ही सगळी मुलं आहेत. त्यामुळे त्यांना मतं असणार हे आपण आधीच गृहीत धरलं पाहिजे. भले ती मतं त्यांची त्या गुगलवरनं आलेली असतील किंवा आणि कशावरनं आलेली असतील, पण मतं असतात हे आपण गृहीत धरायला पाहिजे की त्यामुळे त्यांची मतं आणि आपली मतं ही जुळणार नाहीत किंवा जुळू शकत नाहीत हेही आपण मनात ठेवायला पाहिजे, की विशेषतः ऍडोलसंट एज मध्ये ती केल्यानंतर. मग अशा वेळेला जेव्हा काही मतांतर होत आहेत किंवा काहीतरी डिफरन्सेस आहेत, तेव्हा आपण ते बसून बोललं पाहिजे की आपलं मत मला का असं वाटतं हे आपण त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण ते करताना सुद्धा कुठेही असा आविर्भाव नको की मी जे काही तुला सांगतोय ते तुला ऐकावंच लागेल फायनली, असा आविर्भावातनं ती चर्चा नको आहे की शेवटी मी पालक आहे ना, मग माझं तू ऐकायलाच पाहिजे, असा आविर्भाव त्याच्यात नकोय. की त्याच्यातनं शेवटी की माझं असं मत आहे, त्याच्यात असे काय परिणाम दुष्परिणाम त्याचे असे आहेत, आता तू ठरव. पण जेव्हा आपण असं म्हणतो की आता तू ठरव, तर त्याच्यामध्ये कुठेतरी त्याच्यात त्याची गर्भित धमकी दिल्यासारखं सुद्धा त्याच्यात हे असलं की बघा असं होईल ना, असं केलंस तर असं होईल, मग असं भोगावं लागेल, मग तू आणि तुझं असं जर आपण त्याला जर सांगायला गेलो तर मग तो पुन्हा एक कुठेतरी इनडायरेक्टली आपण एक हुकुमशाही हे करतो आहोत असं ते होईल. तर तसंही असता कामा नये. तर तो तू ठरव, काही झालंच ते काय होईल, तुला पटलं तर बघ किंवा तुझं काय म्हणणं आहे, पटलं तर बघ म्हणणं तू का असं म्हणतोय. आणि कुठेतरी असं होऊ शकतं याच्यातनं मला वाटतं आपल्यालाही एक वेगळा अँगल मिळू शकतो. कदाचित हो असंही होऊ शकतं ना, कदाचित आपलं ज्ञान कमी असू शकतं, त्याच्यात चर्चा केल्यानंतर आपल्या ज्ञानाला काही वेगळं मिळू शकतं. त्याच्यातनं विशेषतः हे कसं होतं जेव्हा पुढे करिअर निवडायचं हे करायचं त्याच्या वेळेला हे मतभेद होऊ शकतात. तर मग अशा वेळेला आणि आता ही मुलं कशी जेनझीची मुलं सगळी गुगलवरनं सगळी माहिती काढलेली असते, पण त्यांना एक्झॅक्ट त्या करिअर विषयी पूर्ण माहिती असेल असं नाही. मग अशा वेळेला त्यांना तुम्ही वेगवेगळ्या त्या करिअरच्या लोकांना भेटवा, हे करा. भले तुम्हाला ते पटत नसेल पण तरी सुद्धा त्याने विशिष्ट करिअरला जाणं तुम्हाला मान्य नसेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्या मताचा आदर करून तुम्ही त्या लोकांना भेटवा, त्या करिअरच्या लोकांना भेटवा, त्यांच्याकडनं त्याला एक माहिती मिळू दे. गुगलवरची थिओरॉटिकल माहिती आणि अनुभवात येणारी माहिती याचं तो स्वतः प्रोसेसिंग करेल आणि मग ठरवेल. तर मी अशा पद्धतीने तो डायलॉग असला पाहिजे की कोण ना कोणीतरी डायलॉग त्याच्याशी त्यावेळेला अशा आई म्हणा वडील म्हणा कोणीतरी जर डायलॉग करत राहिलं, संवाद साधत राहिलं तर मग हे जे मतभेद असतात त्याच्यावरनं मार्ग काढता येऊ शकतो. फक्त ते मतभेद म्हटलं तसं की त्याच्यात कुठेही ते प्रॉपर जसे आपण म्हणतो लोकशाही पद्धतीने पाहिजेत, कुठेही त्याच्यात हिडन हुकुमशाही नको. आता तुम्ही जे सगळं आता सांगितलंय, आपली चर्चा चालू आहे त्याच्यावरनं एक असं वाटतं की पालकत्वामध्ये ऍक्टिव्ह लिसनिंग ही गोष्ट फार महत्वाची ठरते किंवा इतर एकी मुलांना समजून घेण्याच्या दृष्टीने. तर यामध्ये आपण जो भावनिक बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो सायकोलॉजीमध्ये किंवा इमोशनल कोशंट, तर पालकांचा इमोशनल कोशंट हा मुलांच्या शिक्षणावर काही परिणाम करतो का, असेल तर कशा प्रकारे? शिक्षणावर म्हणजे फक्त अभ्यासाच्या शिक्षणावर नाही, इन जनरलच सगळ्या भावनिक शिक्षणावरही परिणाम करू शकतो ना शेवटी. कारण कसं आहे की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे शेवटी काय की मी माझ्या भावना ओळखायला शिकणं, दुसऱ्याच्या भावना ओळखायला शिकणं आणि कुठे काय बोलायचं, म्हणजे आता लोकांना काय, लोकांच्याही भावनांचा सुद्धा अभ्यास करून विचार करून तिथे योग्य आहे किंवा आपलं म्हणणं मांडायचं पण ते दुसऱ्याला न दुखवता मांडायचं. म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे जे आपण शिकतो ही कुठेतरी आपल्या सगळ्या भावनिक बुद्धिमत्तेची हे आहेत की शेवटी आपल्या भावना ओळखून मला हे होतोय, मला काहीतरी वाईट वाटतंय, मला काहीतरी दुःख होतंय किंवा मला राग येतोय, हे माझंही मला ओळखायला शिकलं किंवा मी असं बोललो असं वागलो तर समोरच्याला राग येईल, समोरच्याला वाईट वाटेल, हे दुसऱ्याच्याही भावना ओळखायला शिकणं की हे ओळखून आपण आपलं
वागणं, विचार करणं हे जर आपण करत असू तर म्हणजे त्या दृष्टीने आपली भावनिक बुद्धिमत्ता हे आहे, किंवा आता ह्या परिस्थितीत हे करणं कितपत योग्य आहे, किंवा हे इम्पल्सिव्ह होईल का, आता जस्ट विचार आला माझ्या मनात आणि लगेच आपण त्याच्यावर ऍक्शन घेतली तर मग ते किती ते योग्य आहे का, हा जो विचार करण्याची केवळ भावनांच्या आहारी न जाता विचार करून वागण्याची, म्हणजे आपण म्हणतो रिॲक्शन आणि रिस्पॉन्स, जे रिस्पॉन्सवर जे जातात तो त्यांचा भावनिक बुद्ध्यांक जास्त चांगला असतो असं आपण म्हणता येईल. तर असा जर पालकांचा भावनिक बुद्ध्यांक चांगला असेल तर अशा पालकांची मुलं नक्कीच, म्हणजे कसं असतं की ते एकमेकांच्या भावना ओळखून वागायला तिथे आपोआप त्यांचं शिक्षण घरातनच होतं ना, की बरोबर आहे की माझी अँझायटी मला उगाच मला असं वाटतंय की अरे बापरे माझ्या मुलाला कमी मार्क मिळाले तर किंवा असं झालं तर तसं झालं तर त्याला आलंच नाही तर, अशी जर मला उगाच भीती वाटत असेल, पण मी जर हे ओळखू शकत असेल की अरे हे नुसतं मला वाटतंय, मी उगाच कशाला हे करायचं, माझा मुलगा आहे, हुशार आहे, करेल तो, तर मग मी माझ्या भावना तिथे कंट्रोल करायला शिकीन की हा ठीक आहे मलाच उगाच वाटत असेल, पण उगाच ते बोलून दाखवायला नको. आपण बोलून दाखवलं तर ते उगाच मुलाच्या अभ्यासावर त्याचा परिणाम आहे, त्यालाच उगाच त्याचं टेन्शन येईल. त्याच्यापेक्षा ठीक आहे आपण आपलं हे आपल्यापाशी ठेवूया, किंवा आपण फार फार तर आपल्या जोडीदारापाशी ते व्यक्त करूया, किंवा असं तर नाही ना होणार, मग आपण त्याच्यातनं काही मार्ग काढता येईल का, असं. म्हणजे आपल्या मनात जर ही एक मुलाच्या अभ्यासाविषयी जर चिंता असेल तर ती कशी व्यक्त करायची, हे ज्याची भावनिक बुद्धिमत्ता चांगली असेल तो व्यवस्थित तो योग्य प्रकारे ती व्यक्त करू शकेल. म्हणजे की जिथे त्या मुलाला ताण येणार नाही, पण समजा जर काही प्रॉब्लेम असेल अभ्यासाचा तर तो सोडवायलाही मदत होईल. हा जो भाग आहे हा त्या भावनिक बुद्धिमान जे पालक असतील ते अशा पद्धतीने करतील. ते मे बी मला चिंता वाटत असेल मुलाच्या अभ्यासाविषयी की त्याला येईल का नाही येईल का किंवा काय, तर मग मी माझ्या जोडीदाराशी बोलेन. मग खरंच त्यालाही तसंच वाटत असेल तर मग आम्ही दोघं मिळून काहीतरी मुलाशी ते बोलू, पण मग ते योग्य पद्धतीने बोललं जाईल किंवा केलं जाईल आणि त्याच्यातनं मार्ग काढला जाईल. त्याच्यामुळे त्याच्या कुठेही त्याला ते असं हे वाटणार नाही की आपल्याला मुद्दामून टेन्शन टेन्शन त्याला येणार नाही मुलाला. किंवा दुसरं काही वेळेला असं होतं की नॅगिंग केलं जातं आपल्याच, पालकांना अँझायटी असते की पालकांना एक भीती वाटत असते की मुलाचं सगळं चांगलं व्हायला पाहिजे. म्हणजे ती काळजी योग्य असते, पण ती काळजी किती करायची ह्याला सुद्धा एक काहीतरी मर्यादा असली पाहिजे. की आपल्या हातात शेवटी सगळं काही नाही, शेवटी काही गोष्टी या आपल्या हाताबाहेर आहेत. त्याच्यामुळे ते ठीक आहे ना, जे करेल ते करेल ना, मिळतील. फार फार तर काय होईल, कमी मार्क मिळतील, याच्या पलीकडे काही होणार नाही. मिळाले कमी मार्क तर पुढच्या याला सुधारणा करून हे करता येईल. पण आता त्याला सारखं मागे लागायचं, मग तुला कमी मार्क मिळतील ना, मग तू आता अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर असं करून सारखं त्याला त्या मुलाच्या मागे लागून काहीच साध्य होणार नाही. उलट त्याच्यातनी ते मूल आणखीन इरिटेट होणार आणि जे काय थोडाफार अभ्यास करत असेल तेही काय त्याला रिबेलियस होऊन ते करणार नाही. तर त्याच्यापेक्षा की ते शांतपणे हे करून की भावनिक बुद्धिमत्ता असलेले पालक हे ते गोष्ट शांतपणे हाताळतील. किंवा समजा अगदी मिळाले कमी मार्क, काय होतं एकदा एखाद्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने काही होत नाहीये, मिळाले कमी मार्क आपण बघू पुढच्या वेळेला, असा तो कुठेतरी अप्रोच ठेवला जाईल. कशात कसे कमी मार्क मिळतात, का कमी मिळतात याचा आपण नंतर विचार करू, पण आता करू दे जसा करतोय त्याला अभ्यास तसा, असा ते विचार करतील आणि शांत राहतील. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ते हँडलिंग बदलू शकतं. त्याच्यामुळे मग अभ्यासावर जो ताण येऊन मग जो अभ्यासावर परिणाम होतो तो नक्कीच टाळला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे मग परीक्षा आहे ती अट्टाहासात पण मग बदलणार नाही. बरोबर आहे. ते कसं ओळखता येईल की अट्टाहास होतोय का कुठेतरी आपला अपेक्षेच्या जागी? म्हणजे आता कसं आहे की जेव्हा अपेक्षा आणि अट्टाहास या दोन गोष्टींमध्ये फरक आहे की माझ्या मुलाला छान मार्क मिळावेत ही माझी अपेक्षा असणं हे काही योग्य नाहीये. पण माझ्या मुलाला इतकेच मार्क मिळायला पाहिजेत, म्हणजे माझा जो मुलगा आता त्याला 70% साधारण त्याची
कुवत असेल आणि मी जर हे धरली, मी अट्टहास धरला की मला त्याला 80% काही करून मिळायलाच पाहिजेत, अपेक्षा झाली, तर ती अपेक्षा होत नाही, ती कुठेतरी त्याच्याही पुढे जाऊन तो अट्टहास होतो. किंवा आपण त्याचा जर तो सारखं त्याच्या मागे लागलो तर ते अपेक्षा न होता ते कुठेतरी म्हणजे ती एक मागणी होते ना, की नाही मिळायलाच पाहिजे, असे कसे मिळत नाहीत तुला, मिळायलाच पाहिजे. असं जर आपण करत असू तर मग ते कुठेतरी इतरांना मिळू शकतात, मग तुला का नाही मिळू शकत, बघ त्याला मिळतात याला मिळतात. पण शेवटी आपल्या मुलाची कुवत किती आहे त्याप्रमाणे आपण जेवढा आडात आहे तेवढंच पोहऱ्यात येणार आहे. त्याच्यामुळे तेवढीच जर आपण अपेक्षा ठेवली तर म्हणजे तेवढीच जर आपण अपेक्षा ठेवली तर ती अपेक्षा राहते. पण त्याच्यापेक्षा जास्त अवास्तव अपेक्षा ठेवली तर एक तर ती अवास्तव अपेक्षा होते आणि त्या अपेक्षेचा आपण जर सतत एक हे ठेवला, म्हणजे काय म्हणतो, अवास्तव अपेक्षेचा अगदी दुराग्रह ठेवला तर ती मागणीत रूपांतर होते. मग त्या मागणी जेव्हा होते तेव्हा मग ते व्हायलाच ताण येतो. मग त्याचा तो ताण त्या मुलाला येऊ शकतो किंवा आपल्यालाच ताण येऊ शकतो. आणि दोन्ही आपला ताण, आपल्याला जरी ताण आला तरी मग उद्या आपली चिडचिड होऊ शकते, काही होऊ शकतं, आपण त्या मुलाच्या मागे लागू शकतो, त्याच्यातनं पुन्हा त्या मुलावर अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. किंवा मुलांना असं वाटू शकतं की अरे आपल्या पेरेंट्सची आपल्याकडनं एवढी अपेक्षा आहे आणि आपण ती पूर्ण करू शकत नाही, तर ते त्या मुलाच्या स्वभावावर अवलंबून असू शकतं की ते कसं घेईल याचं हे सगळं. पण तरी सुद्धा म्हणजे दोन्ही पद्धतीने तो मुलाला किंवा पालकांना तो ताण येऊ शकतो. त्याच्यामुळे अपेक्षा जेव्हा आपण ठेवतो तेव्हा मग कसं असतं की नाही मिळाले तरी आपण त्याच्यातनं मार्ग का नाही मिळाले हे विचार करून मग त्याच्यातनं मार्ग काढू शकतो. पण जेव्हा आपण मागणी करतो, अट्टहास करतो, तेव्हा मग त्याच्यातनं सगळ्यांनाच कुठेतरी त्रास होतो. मग हा जो आता आपण ताणाबद्दल बोललो की मुलांना ताण येऊ शकतो, मग ही सायन्स किंवा ही लक्षणं मुलांच्या बाबतीत कशी ओळखायची की त्यांना ताण येतोय कुठेतरी किंवा इतर काही मानसिक समस्या या ताणामुळे येते आहे, त्याची लक्षणं काय असू शकतात आणि मग पालक काय करू शकतात? आता ताण किंवा आपण त्याला टेन्शन म्हणतो, त्या टेन्शनची एक छोटीशी छान व्याख्या आहे की जे मनात असतं, शरीरावर दिसतं, मनात नात्यातून बोलतं आणि कामातून कळतं. त्यामुळे मुलांच्याही मनात जर टेन्शन असेल किंवा ताण असेल तर तो त्यांच्या शरीरावर दिसू शकतो. म्हणजे काही काहीला मुलांना उगाचच डोकं दुखतंय, पोट दुखतंय अशी लक्षणं दिसतात. मग तपासण्या केल्या तरी सगळं नॉर्मल असतं. कामातून कळतं म्हणजे अभ्यासाच्या प्रगतीवर परिणाम होतो, कारण मग सतत जर मनावर ताण असेल तर मग अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत नाही. पण कॉन्सन्ट्रेशन न झाल्यामुळे मग अर्थातच पुढच्या सगळ्या मेमरी आणि या गोष्टींवर परिणाम होतो. त्याच्यामुळे इन जनरल अभ्यासातल्या प्रगतीवर परिणाम होतो किंवा करावासच वाटत नाही. काही वेळेला ताण इतका होतो की पुढे जाऊन मग तो करावासच वाटत नाही, असं होऊ शकतं. मार्क जर सारखे कमी मिळत असतील तर त्याच्यावर अभ्यासाविषयी एक प्रकारची काय म्हणतो आपण नफरत किंवा एक नावड निर्माण होऊ शकते. तर अशा पद्धतीची एक काही लक्षणं दिसू शकतात. किंवा मग अर्थातच मग घरात सतत जर मगाशी आपण आता जे बोललो की नॅगिंग होतं किंवा असं होत असेल की आई वडिलांची अँझायटी मुलांवर किंवा असं निघत असेल तर त्या सगळ्या ह्याच्यातनं मग चिडचिड घरात होणं, आई वडिलांशी न पटणं किंवा हे होणं, किंवा आई वडील खूपच चुकीच्या पद्धतीने हँडल करत असतील तरी सुद्धा त्यांना मुलाला कमी मार्क मिळाले म्हणून मग अगदी प्युनिटिव्हली मारणं बिरणं असं जर कोणी हँडल करत असेल तर मग तो आणखीनच परिणाम होतो. इन जनरल त्याच्यामुळे नातेसंबंधांवर परिणाम होतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने लक्षणं दिसू शकतात. तर ऍडोलसंट एज मध्ये दिसणारी नैराश्याची किंवा याची जी लक्षणं असतात ती थोडी अगदी आपल्या ऍडल्ट सारखी असतात असं नाहीये. म्हणजे तिथे आपल्याला झोप कमी येते, साधारण नैराश्य झालं की तिथे झोप जास्त येऊ शकते, भूक आपल्याला कमी लागते तर तिथे भूक जास्त लागू शकते, किंवा जंक फूड खायचं, चॉकलेट्स खायचं क्रेविंग होऊ शकतं, त्याच्यामुळे वजन वाढणं वगैरे असं होऊ शकतं. आणि त्याच्या जोडीला मग जसं मग आता अभ्यास लक्ष न लागणं किंवा हे न होणं किंवा अभ्यासच करावा असं न वाटणं किंवा क्लास कॉलेज कुठे जात असतील तर तिथे जावंसच न वाटणं, त्यामुळे शाळा बुडवणं हे करणं असंही काय भीती वाटणं, शाळेची अभ्यासाची इन जनरल भीती वाटणं, अशी लक्षणं सुद्धा दिसू शकतात. तर मग असं काही असेल तरी ताबडतोब म्हणजे होईल, सुधारेल
अशा ह्याच्यात हे न करता म्हणजे वेळ न घालवता अशा वेळेला ताबडतोब सल्ला घेतला पाहिजे मानसोपचार तज्ञांचा. ओके, थँक्यू. तर आज आपण आता ही बरीच चर्चा केली डेव्हलपमेंट या विषयाशी संबंधित. तर आपली आजचा जो विषय होता तो होता मुलांची डेव्हलपमेंट आणि शिक्षण. आता लवकरच आपण जो पुढचा भाग घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण मुलांचं शालेय शिक्षण ह्याविषयी जास्त फोकस करणार आहोत. आणि आज सर आपल्याकडे आले होते आणि त्यांनी खूप छान ही माहिती सगळी आपल्याला जडणघडणीबद्दल दिली, पालक आणि मुलांचा संवाद कसा असला पाहिजे याबद्दल सांगितलं, शिस्त, असे बरेच मुद्दे आपण आज कव्हर केले आहेत, त्याबद्दल चर्चा केली आहे. तर ह्याच प्रकारची माहिती अशी नवनवीन पॉडकास्ट आम्ही घेऊन येतच राहू. तुम्ही तोपर्यंत आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता, बघत राहा चॅनेल आणि असंच नेहमी प्रतिसाद देत राहा छान छान. सो धन्यवाद सर.